हॅलो मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर आपण काय करणार आहोत, शेवटचे एक्सरसाइज चालू आहे, प्रॅक्टिस सेट 1.5 चालू आहे. त्याच्यामध्ये टोटल थेरॉटिकल प्रॉब्लेम 6 ते 7 आहेत. त्याच्यामधून आपण 3 ते 4 घेणार आहोत. तर त्याच्यामधले पहिले लिहिलेले मी, तर बघूया कसं सॉल्व्ह करायचं. खूप इझी आहे, फक्त थोडं समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की 2 नंबर डिफर बाय 3, म्हणजे 2 नंबरचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर, तर जी बेरीज आहे तर पहिला जे स्मॉल आहे ते ट्वाइस आहे, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, म्हणजे जे मोठा नंबर आहे तो किती आहे, 3 पट आहे कशाच्या, 19च्या. तर फाइंड द नंबर. तर असा नंबर शोधायचे की त्यांची बेरीज 3 आली पाहिजे आणि स्मॉल आहे तर 3 वेळेस 2 वेळेस सॉरी, आणि मोठा आहे तर तो 3 वेळेस पाहिजे आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 19. तर असा आपल्याला नंबर शोधायचा आहे. तर आपण काय करू होतं, सॉल्व्ह करू होतं. जे स्मॉलर नंबरला आपण काय करू होतं, y समजू होतं. ग्रेटर नंबर जे आहे त्याला आपण x कन्सिडर करू होतं. काय, स्मॉलर नंबरला आपण y कन्सिडर केला आणि ग्रेटर नंबरला आपण काय केलं, x कन्सिडर केलंय. तर काय सांगितलं पहिलं, 2 नंबर डिफर बाय 3, म्हणजे काय, x - y = 3. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. तर दुसरं इक्वेशन काय सांगितलं, द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस ग्रेटर नंबर, म्हणजे काय, x हा मोठा आहे त्याच्यामुळे 3 घेतलाय प्लस 2y = 19. याला 2 नंबर दिलेला आहे. आपण स्मॉलर नंबर ट्वाइस सांगितला होता आणि ग्रेटर नंबर थ्राइस सांगितला होता, त्यांचा इक्वल टू 19 आहे. तर आता काय करायचं, आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करू होतं. आता इथं बघताना तुम्ही ह्याला जर आपण इक्वेशन 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर y y कॅन्सल होऊन आपल्याला x ची व्हॅल्यू भेटू शकते, आणि x ची व्हॅल्यू जर भेटली तर आपल्याला इक्वेशन 1 नुसार y ची सुद्धा व्हॅल्यू भेटू शकते. तर आपण काय करू होतं, मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1, 2x - 2y = 6, 3 × 6. ह्याला काय करू आपण, इक्वेशन 3 देऊ होतं. आता काय करायचं, आपल्याला इक्वेशन 2 आणि 3 चे ऍडिशन करू होतं. ऍडिंग इक्वेशन 2 and 3. तर 2 काय, 3x + 2y = 19. 2x - 2y = 6. त्याची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची. 3 आणि 2 5x, y y कॅन्सल, प्लस 2 मधून -2 गेला, 0 राहिलं, इक्वल टू 19 आणि 6 25. काय, 5x = 25. तर x = 25 आणि इकडे हा गुणिले 5 होता, तो इकडे काय केला आपण, डिवाइड आणला. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, म्हणजे x = 5. ही झाली आपली x ची व्हॅल्यू. आता काय करायचं, x = 5 पुट इन इक्वेशन 1. 1 काय, x - y = 3. x ची व्हॅल्यू किती आहे, 5 - y = 3. आता हा y इकडे मायनस इकडे गेला काय होईल, प्लस होईल, म्हणजे काय, 5 = 3 + y. आता हा 3 इकडे प्लस इकडे आला काय होईल, मायनस, म्हणजे काय, y = 5 - 3, तर y = 2. हे झालं आपलं x ची 5 आणि y ची 2. तर तुम्ही बघता ना की हे इक्वेशन आता आपल्याला व्हेरीफाय करायचं जर म्हणलं, त्या इक्वेशन मध्ये टाकलं तर x किती आहे, 5, y किती 2, म्हणजे 5 मधून 2 गेली तर 3 येते. आता x ची इथं 5 टाकलं, 5 3 15 आणि 2 चा जागा किती 2, तर बेदोनी 4. 15 तून 15 + 4 किती देतात, 19. म्हणजे याचा अर्थ आपले जे व्हॅल्यू आलेले आहेत त्या करेक्ट आहेत.
अशाच प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल घेणार होतो. जर तुम्हाला डाऊट असेल तर हे करा. एकदम इझी क्वेश्चन होता. त्यांनी सांगितलं होतं दोन जे स्मॉलर आणि ग्रेटर नंबर आहेत त्यांचे जे डिफरन्स म्हणलं तर किती 3 म्हणजे 5 म्हणून गेले 3 आले. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं सम म्हणजे अशी बेरीज पाहिजे की जे स्मॉल आहे तो डबल आहे आणि मोठा आहे तो ट्रिपल आहे. तर त्यांची इक्वल टू किती आली पाहिजे 19. तर तुम्हाला मी दाखवलं होतं 19 कसं येतं हे पण येतंय. याचा अर्थ आपले जे एक्झाम्पल आलेले एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आले आहेत ते बरोबर आहेत. तर आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. तर हे दिलं आपल्याला सेकंड एक्झाम्पल. तर त्यांनी काय केलंय क्वेश्चन दिला तुम्हाला एक रेक्टँगल दिला. रेक्टँगल मध्ये तुम्हाला चारही बाजू त्यांनी दिल्या. तर त्यांनी सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्स आणि वाय आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं फाइंड माय एरिया अँड पॅरामीटर. म्हणजे त्यांनी काय केलं की रेक्टँगल दिला. रेक्टँगल मध्ये त्यांनी सांगितलंय की माझ्या चारही पण बाजू मला फाइंड करा की किती होत्या. तर आपण याला सॉल्व्ह करू. तर तुम्हाला माहित असेल की रेक्टँगल मध्ये ही बाजू बाय ही बाजू आणि ही बाजू बाय ही बाजू सेम असतात. तर इक्वल बाय लिहू आपण 2x plus y plus 8 इक्वल टू 4x minus y. म्हणजे ही बाजू इक्वल टू ही बाजू केली आपण पहिली. तर हे 4x जे आहे मायनस y इकडे बाजूला होतं 2x plus y plus 8 minus 4x plus y equal to 0. आता काय करू ते 2x मधून मायनस 4x गेला किती राहतं मायनस 2x plus y plus y 2y plus 8 equal to 0. जर आपण हे 2x minus y कडे जर नेलं तर काय होईल हे प्लस चं काय मायनस चं प्लस x मायनस 2y इक्वल टू 8 इक्वल याला इक्वेशन 1 दिलं. तर मी काय केलं होतं फक्त हे आहे इकडे नेलं होतं फक्त ती बाजू इकडे मांडली नाही इकडे मांडले. तर तुम्ही ह्याला असं सुद्धा लिहू शकताय की ही इकडे नेल्यानंतर काय होईल इक्वल टू 2x मायनस 2y 8. सेम तसं ते फक्त मी काय केलं बाजू ही इकडे मांडली आणि ही आजची तिकडे मांडली. बाकी काहीच केलेलं नाहीये मी सगळं सेम ठेवलं. याला काय केलं मी इक्वेशन 1 दिलं. आता सेकंड बाजू काय इथं 2y इक्वल टू x प्लस 4. आता हे काय केलं x इकडे प्लस इकडे आलं पाहिजे मायनस म्हणजे x मायनस 2y इक्वल टू 4. याला काय दिलं इक्वेशन 2 दिलं. आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण वजाबाकी करू तर किंवा ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय सुद्धा करू शकतो. तर जर प्लस केलं तर -2 प्लस होईल आणि इथं 2x येईल. यामुळे ह्याला काय करू आपण 2 ने मल्टिप्लाय करू. काय केलंय मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 2 म्हणजे काय येईल -2x मायनस 4y इक्वल टू 8. याला काय केलं इक्वेशन 3 दिलंय. आता आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची. ऍडिशन ऑफ इक्वेशन 2 and 3. इक्वेशन 2 काय होतं इक्वेशन 1 आणि 3 ची दिली आहे. इक्वेशन 1 and 3 ची करू. इक्वेशन 1 काय येतं 2x minus 2y 2x minus 2y equal to 8. आणि इक्वेशन 3 काय होतं minus 2x minus 4y equal to 8. हे 2x plus 2x कॅन्सल झालं -4 दोन्ही 6y equal to 8 आणि 8 16. मित्रांनो एक मिस्टेक झाली आहे. घेताना इथं काय झालं होतं 2y equal to x plus 4
ज्यावेळेस हे x इकडे आले हा मायनस राहणार, हा प्लस प्लस टूला प्लस टूच राहणार, त्याच्यामुळे ही सुद्धा प्लस होणार, -2x + 4y = 8 राहणार. तर सेम हे जे होतं -2x + 4y = 8 होतं. तर इथं -2 + 2 कॅन्सल झालं, 0 आलं. इथं -2 मधून 4 गेले तर किती राहते, इथं 2y राहील. तर y = 16 डिवाइड इकडे गुणिले तिकडे काय होईल, भागिले होईल, म्हणजे y = 8 आला. आता हे झाले y ची व्हॅल्यू. ती कशामध्ये पुट करतो आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो किंवा 2 मध्ये पुट करू शकतो. तर आपण इक्वेशन 2 मध्ये पुट y = 8 इन इक्वेशन 2. 2 काय -x + 2y = 4. 8 किती, -x + 8 × 2 = 4. -x + 8 × 16 = 4. आता हा x इकडे मायनस इकडे गेला काय होईल, प्लस, आणि हा 4 इकडे प्लस इकडे आला काय होईल, मायनस, म्हणजे 16 - 4 = x. x = 16 × 4 गेले किती राहिले, 12. हे झालं तुमचं y ची व्हॅल्यू, हे x आणि y ची व्हॅल्यू. तर आपले x आणि y दिले, तर ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला एरिया काढायचा आणि पॅरामीटर काढायचे. तर डबल एकदा रिव्हिजन घेऊ आपण. हे तुम्हाला रेक्टँगुलर दिलेलं आहे. रेक्टँगल मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, इक्वेशन टाइप मध्ये चारी बाजूची व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की रेक्टँगुलर म्हणजे काय, फ्रंट टू फ्रंट साइड कशी असते, सेम असते. त्याच्यामुळे काय केलं तुम्ही, पहिलं ही बाजू प्लस ही बाजू सेम घेतली इक्वल टू मध्ये, त्याच्यावर एक इक्वेशन काढलं मी. त्यानंतर दुसरी बाजू घेतली 2y = x + 4. तर इथे x प्लस इकडे आला काय होईल, मायनस होईल, -x + 2y = 4. त्यानंतर काय केलं मी, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर x कॅन्सल झाला, -2 4y मधून -2y गेले, 2y राहिले = 8 आणि 8 16, म्हणजे y = 16/2, y = 8. 8 व्हॅल्यू आली. ती काय केली मी, इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. तुम्ही 1 2 3 कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकताय, त्याच्यानुसार तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून गेली आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याचा हे तर आपण फाइंड केले x आणि y. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगुलर. एरिया ऑफ रेक्टँगुलरचं काय असतंय, L × B, म्हणजे लेंथ × विड्थ. आपल्याला काय करायला लागेल, पहिलं ते इक्वेशन हे करावं लागतं, याच्या साइड फाइंड करावं लागतं. 2x + y + 8 = तर ॲक्च्युअली किती होती, 12. 12 दुनी 24 प्लस y ची किती होती, 8 + 8, म्हणजे 8 आणि 8 16 आणि 24 40. ही झाली पहिली साइड. 1 2 3 आणि 4. सेकंड साइड काय होती, 4x - y. तर x किती होता, 12. 24 दुनी 48, 48 - 8, 8 8 गेली किती, 40. हे झाली तिसरी 2y. 2y = किती, 16. हे झाली चौथी किती आहे, x + 4, म्हणजे 12 आणि 4 16. तुम्ही बघता ना, पहिली साइड इक्वल टू दुसरी साइड आली आहे, आणि तिसरी साइड इक्वल टू चौथी, 16 16 हे झाले. म्हणजे ही किती आपली 40, ही 40, ही 16 आणि ही 16. तर आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. एरिया = L × B. L किती आहे आपली, लेंथ किती आहे 40, × विड्थ. विड्थ किती आहे 16.
आपण गुणाकार करू तर 0 6 चौक 24 आणि 40 म्हणजे किती आलं त्याचा एरिया किती आलाय 640 एरिया किती आलाय टोटल 640 त्यानंतर काय करायचं आपल्याला पॅरामीटर काय आहे त्याचं 2 L B तर याला पॅरामीटर करायचं तुम्हाला 2 गुणिले त्याची लेंथ इंटू विड्थ करायचं तर L B काढलेले आपण किती 640 म्हणजे 2 गुणिले 640 म्हणजे किती 1280 स्क्वेअर फूट हे झालं तुमचं एरिया आणि पॅरामीटर तुम्ही बघता याच्यामध्ये एकदम इझी प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे त्याची लेंथ काढली विड्थ काढली आधी x आणि y ची व्हॅल्यू फाइंड केल्या त्याच्यावर आपण काय केलं चार बाजूचं व्हॅल्यू काढून कॅल्क्युलेट केला त्यानंतर त्याचा एरिया काढला त्यानंतर त्याचं पॅरामीटर काढलं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करणार आपण अजून एक दोन एक्झाम्पल घेणार होतो त्यानंतर आपला पहिला चॅप्टर संपल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअप करू शकता तर जर अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तुमच्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद